खोपोली नगरपरिषदेकडून पाटणकर चौकातील टपरीधारकांवर बुलडोझर फिरवून केली कारवाई। खोपोली नगरपरिषदेच्या वतीने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून आज पाटणकर चौकातील टपऱ्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला। यावेळी टपरीधारक महिलांनी आक्रोश करत संबंधित अधिकारी व यांना खोटे आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधी यांना शिव्याश्राप देण्यात आल्या। आपली रोजीरोटी गमावल्याने त्यांना अश्रू अनावर झाले। एक दिवस गेला दुपारपर्यंत काय सांगतात तुमचं काय होणार नाही आणि अध्यक्ष नगरसेवक आणि आमदारीचे आले पाहिजेत। तर मी माझ्या टपरीला हात लावून देईन ना तर मी माझ्या टपरीला हात लावून देणार नाही। हा माझा लोन आहे ते माझं। एवढे दिवस तुम्हाला आमचा प्रॉब्लेम झाला ना मग आम्ही जे आता नगरपालिकेकडून लोन घ्यायचं मग कुठल्या बेसवर दिलं तुम्ही? आम्ही तिथे गेला तर तुम्ही काय सांगता का तुमचं लोन आहे तुम्ही बघा कसं तुम्ही। आता मी माझ्या टपरीला जेव्हा आमदार नगरसेवक ह्या वार्डातले आणि अध्यक्ष साहेब जेव्हा येतील तेव्हा मी माझ्या टपरीला हात लावून देईन आणि जर ते इथं आले ना माझ्या टपरीला त्यांनी हात लावला तर मी माझ्या आपण कारवाई करून देईन आणि त्याला डायरेक्ट तोडणीचं लोन काल परत आमची फसवणूक केली त्यांनी। नका बसू उपोषण नका बसू तुम्ही टपरा लावा त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला। कुठलाही माझ्या टपरीला हात लावला त्यांनी। मी माझ्या जीवाचं बरोबर